श्री शिवाय नमस्तुभ्यम. रुद्र ज्योतिष चॅनलवर मी पार्थेश देवेंद्र नामजोशी आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओजना लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरील बटन दाबा. बेल आयकॉनवरील बटन दाबल्याने येणाऱ्या नवीन व्हिडिओंविषयी आपल्याला नोटिफिकेशन येईल, माहिती मिळेल आणि ज्यामुळे आपले ज्ञानवर्धन होईल. आज या भागामध्ये आपण माहिती घेणार आहोत की कोणकोणत्या राशींना सद्यस्थितीमध्ये साडेसाती ही चालू आहे आणि साडेसातीचा नेमका काय इफेक्ट म्हणजेच प्रभाव त्या राशीच्या लोकांवर होणार आहे त्याची एक संक्षिप्त माहिती आपण आज घेऊ. वर्तमान स्थितीमध्ये 2025 पर्यंत शनी हा ग्रह मकर राशीनंतर येणारी जी रास आहे कुंभ, त्या कुंभ राशीमध्ये त्याच्या मूळ त्रिकोण राशीमध्ये राहणार आहे. तर हा शनी कोणकोणत्या राशींना साडेसातीचा इफेक्ट देत आहे तर कुंभेला देत आहे, मकरेला देत आहे आणि मीनेला देत आहे. साडेसाती. शनी हा न्यायदेवतेचा एक ग्रह आहे, ती न्यायदेवता आहे. शनीचे मूळ नाव शनी हे नसून त्याचे मूळ नाव महेश आहे, म्हणजे शनी हा स्वतःच शंकर आहे. तर शंकर म्हणजेच महादेव, तर तो न्यायाचा देवता, न्यायप्रिय देवता आहे. ज्या लोकांनी पूर्वी उत्तम कर्म करून ठेवली असतील, कर्म ही अतिशय निष्ठेने आणि सदविचाराने आणि सात्विक आणि अतिशय मनापासून ज्यांनी कर्म उत्तम केली असतील अशा लोकांना शनी महाराज त्यांच्या साडेसातीच्या काळात उत्तम फळ देताना दिसून येतात, कारण ते न्यायाधीश आहेत आणि न्यायदान करणं हेच त्यांचं काम आहे. शन्न शन्न इति शनैश्वर. शनीची चाल मंद असल्यामुळे शनी कोणतेही फळ देण्यास विलंब देतो, परंतु शनी जे विलंबाने देतो ते शाश्वत देतो. म्हणूनच शनीला न्यायप्रिय देवता म्हटलेला आहे. तो कर्मांचा कारक आहे याच्यासाठी की कालपुरुषाच्या कुंडलीत त्याची स्वराशी मकर राशी ही कर्मस्थानामध्ये येते, जी श्रमिक राशी आहे. चतुर्थ श्रेणीच्या लोकांना ती डिनोट करते, म्हणजेच त्यांचे ती प्रतिनिधित्व करते. म्हणजेच शनी हा सेवेचा, कर्माचा, नोकरीचा कारक ग्रह आहे. न्यायाधीश असल्यामुळे जे मकर राशीचे लोक हे वकील, जज अथवा एखाद्या संस्थेमध्ये न्यायदानाचं काम करत असतील आणि पूर्वी त्यांनी कर्म चांगली केली असेल तर मकर राशीच्या लोकांना हा शनी उत्तम फळ देताना दिसून येईल. मग त्यांचं विदेशागमन होऊ शकतं, अथवा एखाद्या मोठ्या गोष्टीसाठी त्यांचं सिलेक्शन होऊ शकतं, अथवा एखाद्या संस्थेमध्ये न्याय देण्याच्या ठिकाणी त्यांचं पोस्टिंग वाढू शकतो आणि त्यातून त्यांना धनागमनाचे चान्स म्हणजेच मार्ग मोकळे होऊ शकतात. मकर राशीच्या लोकांना शनीच्या साडेसातीमध्ये पुढे काय जपायचे आहे तर त्यांनी सुद्धा न्यायदान करताना, न्याय देताना अतिशय डोळे उघडे ठेवून आणि सत्याच्या बाजूनेच निर्णय दिला पाहिजे, कारण आत्ता जर त्यांनी तो दिला नाही तर पुढे जाणारा शनी हा त्यांना नक्कीच दंडित करेल. कारण पुढे जाणारा शनी मकर राशीच्या 12व्या स्थानावरती दृष्टी देईल आणि 12वं स्थान हे जेल यात्रेचं आहे. म्हणजेच जे मकर राशीचे लोक पूर्वी उत्तम कार्य करत होते त्यांना साडेसातीमध्ये उत्तम फळ मिळताना दिसून येईल. मग ते विदेशागमनाचं असेल अथवा त्यांच्या कार्यक्षेत्राचं असेल. त्यानंतरची येणारी पुढची रास जी आहे ती म्हणजे कुंभ. कुंभ राशीमधूनच शनीचं भ्रमण होत आहे. राशीस्वामीच राशीतून जात असल्यामुळे जे पूर्वी कुंभ राशीचे लोक उत्तम कार्य त्यांच्या क्षेत्रात करून गेले आहेत अशा लोकांना उत्तम शरीर सौष्ठ म्हणजे आरोग्यविषयक तक्रारी दूर होताना दिसून येतील. कुंभ राशीचे जे लोक ती बौद्धिक असल्यामुळे शाळा, कॉलेजेस तसेच इन्स्टिट्यूट अथवा एखादं रिसर्चचं फील्ड याच्यामध्ये कार्य करत असताना त्यांना त्यांच्या क्षेत्रामध्ये पदोन्नतीची संधी निर्माण होईल आणि त्यातून त्यांचे धनागमनाचे मार्ग मोकळे होतील. त्यात त्यांना बढोत्तरी म्हणजेच उत्तम पदाची प्राप्ती होईल. परंतु हे सर्व तेव्हाच जेव्हा त्यांनी भूतकाळामध्ये कर्म उत्तम केली असतील तर. कर्म भूतकाळात उत्तम नसतील तर साडेसातीमध्ये साडेसातीची झळ मिळाल्याशिवाय राहत नाही. मग ती सामाजिक अपमानास्पद वागणूक असू दे अथवा पदोन्नती होण्याच्या ऐवजी पदाची त्या ठिकाणी जाण्याची वेळ असू दे, कारण शनी हा जसं पदावर बसवतो त्याप्रमाणे तो पदच्युती पण देतो, म्हणजेच त्या पदावरून तो पाय उतार करण्यासाठी माणसाला मजबूर करतो त्याच्याच कर्मामुळे. त्यानंतरची येणारी रास आहे ती म्हणजे मीन. मीन राशीच्या 12व्या स्थानातून शनीचे भ्रमण होत आहे. जे मीन राशीचे लोक न्यायालयीन केसमध्ये पूर्वी फसले होते आणि ज्यांची बाजू सत्याची आहे असे लोक न्यायालयीन केसमध्ये त्या ठिकाणी सक्सेस मिळताना दिसून येतील. तसेच ज्यांचे विदेशागमन राहिले आहे आणि विदेशात जाऊन एखादं कार्य अडलं आहे असे मीन राशीच्या लोकांना विदेशात जाण्याची संधी निर्माण होईल आणि विदेशात जाऊन तिथे उत्तमरित्या निवेश करून पैसे कमवण्याची, धनागमन होण्याची संधी त्यांना निर्माण होईल. असा हा शनी विदेशागमन मीन राशीच्या लोकांना करवेल. मीन राशीच्या
लोकांनी मात्र तिसरी दृष्टी शनीची त्यांच्या धनस्थानावरती असल्यामुळे पैशाचा निवेश करताना मात्र अतिशय काळजीपूर्वक पुढील 1.5 वर्ष करावा. श्री शिवाय नमस्तुभ्यम. तर 7.5 कोणत्या लोकांना आहे? तर मकर, कुंभ आणि मीन या लोकांना 2025 पर्यंत शनीची ही 7.5 लागू आहे. श्री शिवाय नमस्तुभ्यम.